नमस्कार मुलांना. इयत्ता 10वीच्या पुस्तकातील स्थूल वाचनाचा दुसरा भाग आपण बघणार आहोत. म्हणजे दुसरं स्थूल वाचन, जाता अस्ताला. यामध्ये ही एक कविता आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची. बंगाली कविता आहे. तिचं रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आपण या ठिकाणी बघतो की कवितेमध्ये कवयित्री ज्या आहे त्या कवयित्रींनी या ठिकाणी सूर्य आणि पणती यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. मुलांनो, आपण नेहमी बघत असतो, अगदी दररोज नित्य नियमाने सूर्य उगवतो. सर्व जगाला, सर्व सृष्टीला, सर्व चराचराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो. पृथ्वीला तेज बहाल करण्याचे कार्य तो अविरतपणे पार पाडत असतो. तो जेव्हा मावळायला जातो, म्हणजे जेव्हा सूर्य अस्ताला जातो, जेव्हा सूर्य या ठिकाणी आपण संध्याकाळ ज्याला म्हणतो, सूर्य त्याला अस्ताला जातो म्हणतात, तेव्हा त्याच्या मनात एक प्रकारची खंत जी आहे ती खंत निर्माण होते की मी गेल्यावरती या धरतीचे म्हणजे पृथ्वीची काळजी जी आहे ती कोण घेणार आहे. पृथ्वी जी आहे ती सारी अंधारामध्ये या ठिकाणी बुडणार आहे. तिला माझ्यासारखा प्रकाश जो आहे तो या ठिकाणी कोण देणार. या विचाराने सूर्याचे डोळे पाणावलेले आहेत. सूर्य उगवतो तेव्हा मानवी जीवन हे चैतन्याने भरलेले असते. मानवाचे जीवन या ठिकाणी फुलते. मनात कार्य करण्याची इच्छा जागृत होते. दिवसभर सूर्यप्रकाशात मानवी जीवन उजळत राहते, परंतु सूर्यास्त होताच मन हे या ठिकाणी भरून येते. बाहेर गेलेल्यांना घरी परतण्याची व आपल्या कुटुंबात रमण्याची ओढ निर्माण होते. जसजसा दिवस मावळत राहतो तसतशी मनामध्ये उदासता निर्माण होते. बघा, कवी जे आहे त्या कवीने या ठिकाणी दिलेला आहे की माणूसही सूर्य जो आहे त्या सूर्याला या ठिकाणी निरोप देत असतो. कारण पुन्हा उद्या सूर्यदर्शन होणार ही आशा मानवी मनात आपली पालवी जी आहे ती फुलत राहते. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. तिमिर म्हणजे अंधार, तेजाकडे म्हणजे प्रकाशाकडे आपण बघतो. मुलांनो, रोज दिवस आणि रात्र जी आहे ती या ठिकाणी होत राहते. अंधारामध्ये म्हणजे रात्र जी होते ती आपल्याला निवांतपणे दिवसभर काम करून थकून आल्यानंतर काम करण्याची क्षमता जी आहे ती या ठिकाणी झाल्यानंतर आपण आरामाची आपल्या शरीराला आवश्यकता असते आणि त्यामुळे या ठिकाणी रात्री आपण आराम करतो. तेवढ्याच उत्साहाने सकाळ जेव्हा होते तेव्हा परत काम करण्यास आपण या ठिकाणी तयार होतो. आणि म्हणून कवीसुद्धा या ठिकाणी सांगतात की जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा या ठिकाणी मनुष्य उद्या आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे हे त्याच्या मनामध्ये आनंद जो आहे तो आनंद या ठिकाणी देणारा असतो. आणि त्यामुळे मनामध्ये एक खंत जी आहे ती खंत या ठिकाणी सूर्याची आहे की सूर्य दिवसभर पृथ्वीला या ठिकाणी चैतन्य देतो, ऊर्जा देतो, परंतु जेव्हा या ठिकाणी त्याचा अस्त होईल तेव्हा या ठिकाणी पृथ्वी जी आहे, धरती जी आहे तिची काळजी कोण घेणार आहे. म्हणजे पृथ्वीला या ठिकाणी प्रकाशमय कोण करणार आहेत. तर अशा वेळेला या ठिकाणी
सूर्य जो आहे तो सूर्य आपली इच्छा जी आहे ती इच्छा या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करतो आहे. हाका जो आहे सूर्य निराश होऊन या ठिकाणी हाक मारण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु कोणीही या ठिकाणी तिथे येत नाही. परंतु एक छोटीशी पंटी जी आहे ती या ठिकाणी पुढे येऊन सूर्याला एक आश्वासन जे आहे ते आश्वासन देते. ते कोणत्या प्रकारचे आहे ते पंटीच्या या उदाहरणातून आपल्याला संदेश जो आहे तो संदेश या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मिळतो त्याचं थोडक्यात वर्णन जे आहे ते वर्णन आपले ह्या ज्या कवितेमध्ये कवयित्री श्यामला कुलकर्णी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या या बंगाली कवितेचं रूपांतर जे आहे ते रूपांतर या ठिकाणी केलेलं आहे. मुलांनो, आपण बघतो की रवींद्रनाथ टागोर जे आहे त्यांनी आपल्या या ठिकाणी राष्ट्रगीत जे आहे ते राष्ट्रगीत या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपण बघतो की जनगण मन हे राष्ट्रगीत जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर हे एक विश्वविख्यात बंगाली कवी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांनी बंगाली कविता जी आहे ही कविता या ठिकाणी लिहिलेली आहे आणि त्याचं रूपांतर जे आहे ते मराठीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. ते आपल्याला स्थूल वाचन म्हणून या ठिकाणी आपल्या इयत्ता 10वीच्या वर्गासाठी आहेत. आपण मुलांनो जाता अस्ताला, आता आपण बघतो की अस्त म्हणजे काय तर मावळणे, सनसेट आणि सनराईज बघा. आणि म्हणून आपण या ठिकाणी बघतो आहोत की सूर्य जो आहे अस्ताला जातो तेव्हा, अस्ताला म्हणजे मावळतीला जेव्हा जातो तेव्हा या ठिकाणी कोणत्या कल्पना कवीने या ठिकाणी दिलेले आहे त्याचं या ठिकाणी आपण वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी बघणार आहोत. मुलांनो बघा, आपण परिचय जो आहे तो या ठिकाणी कवी रवींद्रनाथ टागोर यांचा बघणार आहोत. कवीचा म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा जन्म जो आहे तो 1861 मध्ये आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 1941 मध्ये. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांची कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवनस्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता, गीतांजली यासारखे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंडकाव्ये, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन त्यांचे प्रसिद्ध आहेत. मुलांनो, आपण या ठिकाणी बघतो आहोत की रवींद्रनाथ टागोर हे एक बंगाली महाकवी होते, विश्वविख्यात. बघा, विश्व म्हणजे जगामध्ये ते या ठिकाणी प्रसिद्ध होते. एवढंच नाही तर जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे ते भारतातच नव्हे तर आशियातील पहिले विजेते होते. म्हणजे या ठिकाणी त्यांना नोबेल पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं होतं आणि आशियातील एक पहिला पुरस्कार जो आहे म्हणजे पहिलं नोबेल पारितोषिक जे आहे ते त्यांना या ठिकाणी मिळालेलं होतं. त्यांच्या अनेक भाषांमध्ये अनुवाद जो आहे तो अनुवाद आहे, म्हणजे त्यांनी केलेलं जे लिखाण आहे
त्या लिखाणाचे या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर जे आहे ते केलेलं आहे. उदाहरणार्थ आपण आपली कविता बघतो आहोत की कविता जी आहे ती कविता बंगालीमध्ये आहे, परंतु तिचं रूपांतर जे आहे ते या ठिकाणी मराठीमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की लेखन जे आहे ते अनेक भाषांमध्ये त्यांचं अनुवादित केलेलं आहे. त्याचबरोबर शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या 2 शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था जगभरामध्ये त्यांनी कीर्ती मिळवलेल्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे काव्यसंग्रह. गीतांजली ही अतिशय सुंदर त्यांची कविता संग्रह जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर त्याला नोबेल पुरस्कार जो आहे तो सुद्धा मिळालेला आहे असं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आपल्या कवितेचा परिचय आपण बघणार आहोत की प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंटीच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची इच्छा जी आहे ती या ठिकाणी असते. जग सुंदर करण्याची क्षमता असते हे या ठिकाणी त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आपण बघतो की जरी लहान असले तरी त्यामध्ये काही करण्याची क्षमता नाही असं या ठिकाणी नाही. आणि म्हणून त्यांनी दिलेलं आहे की जरी पंटी छोटी असली, आता पंटी म्हणजे काय तर दिवा. आपण या ठिकाणी बघतो की आपल्या दिवाळीला आपण पणत्या घरी आणतो. ती पणती छोटी असली तरी अंधारामध्ये तिचा प्रकाश जो आहे तो या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये असतो. आणि म्हणून कवयित्रीने या ठिकाणी दिलेला आहे की सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्याला पडलेला प्रश्न जो आहे तो पणती कशा प्रकारे या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करते, त्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. मुलांनो, कविता एकदम छोटी आहेत आपली आणि त्यामुळे आपण आपली कविता जी आहे ती कविता आता बघणार आहोत. बघा, कविता आहे आपली जाता अस्ताला. आपण कविता वाचणार आहोत. जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कुणी न उठती येना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. विनम्र भावे हो भावे लावून म्हणे ती, तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकील धरा. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. बघा, कविता अतिशय सुंदर जी आहे ती सुंदर कविता या ठिकाणी आपली कवी जी आहे त्या कवीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की बघा, आपण पहिल्या ओळीचा अर्थ बघणार आहोत. जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले. बघा, जाता म्हणजे सूर्य जो आहे, सूर्य जेव्हा मावळतीला निघाला आहे तेव्हा जाताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. बघा, कवी या ठिकाणी सांगतात की डोळे पाणावणे म्हणजे काय तर डोळे ओणे होणे, रडू येणे, डोळ्यातून अश्रूच्या धारा ज्या आहे त्या या ठिकाणी येणे. सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा सूर्याचे डोळे जे आहे ते पाणावलेले आहेत. त्याच्या डोळ्यातून अश्रू जे आहे ते अश्रूच्या धारा या ठिकाणी वाहू लागलेले आहेत. म्हणजे सूर्य या ठिकाणी रडू लागलेला आहे. काय म्हणतो सूर्य? जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भरे. सूर्य म्हणतो आहे की तो विचार करत होता की दिवसभर या जगाला मी चैतन्य दिले, उजळत ठेवले, प्रकाशमय केले. मी गेल्यानंतर या जगाचे हित जे आहे ते कोण करणार आहेत? होईल कैसे भले. भले म्हणजे चांगले. विश्वाचे म्हणजे या जगाचे. सूर्य म्हणजे रवी, भास्कर, दिनकर. बघा, या ठिकाणी कवी जे आहे ते कवी सांगतायत की
सूर्य जेव्हा मावळतीला जात आहे तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. सूर्य या ठिकाणी सांगत आहे की मी जर अस्ताला गेलो तर हे जग जे आहे त्या विश्वाचे कशा प्रकारे बरे चांगले जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. मी गेल्यावरती ही धरती म्हणजे पृथ्वी जी आहे ती पूर्ण अंधारामध्ये बुडून जाणार आहे. सर्वत्र काळोख जो आहे तो या ठिकाणी पसरणार आहे. या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोण पुढे येणार आहे? या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. धरा म्हणजे धरती, हित कल्याण, पृथ्वीचं धरतीचं भलं करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी या ठिकाणी कोण पुढे या ठिकाणी येणार आहे? अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. अंधारामध्ये जेव्हा ही पृथ्वी बुडणार आहे तेव्हा त्या अंधारातून पृथ्वीला वाचवण्यासाठी कोण पुढे येणार आहे? कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. बघा या ठिकाणी त्वरा म्हणजे लवकर, घाई. या पृथ्वीला वाचवण्यासाठी लवकर कोणीतरी पुढे यायचं आहे. सूर्याने हाका मारूनही कुणीही पुढे आलेलं नाही. कुणाचाही भरवसा जो आहे तो कोणालाही भरवसा या ठिकाणी राहिलेला नाही. आणि म्हणून सूर्य म्हणतोय की कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. कुणीतरी पुढे येऊन ही पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीला लगेचच पुढे येऊन वाचवण्याचा प्रयत्न करा. कुणी न उठती येना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. या ठिकाणी कवी जे आहे ते कवी या ठिकाणी म्हणतात की सूर्याने हाका मारूनही कुणीही पुढे आलेलं नाही. कुणालाही आपल्यावरती भरोसा जो आहे, विश्वास जो आहे, शाश्वती जी आहे ती या ठिकाणी राहिलेली नाही. आणि त्यामुळे सूर्य जो आहे तो निराश होऊन निघायला लागलेला आहे. तोच इकडे तिकडे बघत हळूची. बघा सर्वीकडे इतक्यात हळूच इकडे तिकडे बघत पणती ये पुढती. पणती जी आहे ती या ठिकाणी येऊन काय म्हणते, एक छोटी पणती पुढे आली आणि ती या ठिकाणी म्हणते आहेत, विनम्र भावे लवून म्हणे ती, तेजोमय भास्करा, ममते जाने जमेल तैसी, उजळून टाकील धरा. मुलांनो बघा या ठिकाणी पणती जी आहे ती पणती अतिशय विनम्र भावे, नम्र भावनेने, लीन होऊन एकाग्रतेने मनामध्ये पूर्णपणे विचार जो आहे तो विचार करून या ठिकाणी म्हणते आहेत की हे तेजोमय सूर्या, हे तेजस्वी प्रकाशमया प्रकाशमान सूर्या, भास्करा, मी या ठिकाणी मला जमेल तशी ही धरणी जी आहे, पृथ्वी जी आहे ती मी माझ्या प्रकाशाने उजळवून टाकणार आहेत. बघा आणि म्हणून कवीने या ठिकाणी दिलेला आहे की मम म्हणजे माझ्या, तेजोमय म्हणजे तेजस्वी, प्रकाशमय, लवून म्हणजे झुकून, नम्र भावनेने नतमस्तक सूर्यापुढे होऊन ती त्या प्रकाशमय तेजोमय सूर्याला, भास्कराला, दिनकराला या ठिकाणी सांगते आहेत की
माझ्यामध्ये जेवढं तेज आहेत, जेवढा प्रकाश आहेत, तेवढ्या प्रकाशाने मी ही जी पृथ्वी आहेत, धरा आहेत, वसुंधरा आहेत, तिला उजळून टाकणार आहेत, म्हणजे प्रकाशमय करणार आहेत. मुलांनो, आपण या ठिकाणी बघतो, दुसऱ्याला प्रकाश देणारी ही पणती स्वतः अंधारात असते. बघा तुम्ही कधीतरी दिवा लावल्यावरती दिव्याच्या खाली अंधार असतो, परंतु सर्व दूर प्रकाश असतो. याचा अर्थ आपण स्वतः अंधारात राहून दुसऱ्याला प्रकाशमय देण्याची ही स्थिती असते. आपल्याजवळ जे काही आहे ते देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे आहे. ज्ञान जे आहेत ते ज्ञान दिल्याने वाढते, कमी होत नाही. दान केल्याने वाढते, कमी होत नाही. आणि त्यामुळे पणतीसुद्धा आपला जीव जो आहे तो जरी छोटासा असला तरीसुद्धा ती या ठिकाणी सूर्य जो आहे त्या सूर्याला सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करते आहे की हे सूर्या, मला जसं जमेल तशी या पृथ्वीला मी उजळून ठेवेल. कारण मी जरी छोटी असली तरीसुद्धा थोडा प्रकाश जो आहे तो देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी पणती जे आहे ते सूर्याचं अपत्य आहे असं म्हटलं जातं. सूर्याने मानवी तापमानाला कायम उजळत ठेवलेला आहे. आणि पणती हे सूर्याचं अपत्य आहे आणि हे अतिशय महाप्रचंड तेजाचं छोटंसं रूप आहे असं म्हटलं जातं. सूर्यप्रकाशामुळे मानवी जीवन जे आहे ते या ठिकाणी फुलतं. मैं आपल्याला सुरुवातीलाच मैंने आपको बता दिया है की सूर्य या ठिकाणी अतिशय तेजोमय आहे. सूर्याच्या प्रकाशामुळे सर्व जग जे आहे, सृष्टी जी आहे, चराचर जो आहे तो प्रकाशमय होतो. सूर्याच्या उष्णतेमुळे चैतन्य जे आहे ते चैतन्य निर्माण होतं. पशु पक्षी, झाडे, वेली, लता सर्व सकाळ झाल्यानंतर आनंदित आनंद होतात. आणि त्यामुळे अशा ह्या छोट्याशा पणतीची या ठिकाणी माहिती ऐकून सूर्य जो आहे तो काय म्हणतो बघा. पणती जी आहे ती पणती या ठिकाणी जेव्हा त्याला सांगते की मी माझ्या प्रकाशाने पृथ्वी जी आहे ती उजळून टाकणार आहे. माझा इवलासा उजेड आहे, पण मला धरती उजळण्याची इच्छा जी आहे ती या ठिकाणी आहे. मी जरी लहान असले तरी प्रकाश जो आहे तो भरपूर देण्याचा प्रयत्न जो आहे तो मी या ठिकाणी करणार आहे, जेणेकरून पृथ्वी जी आहे, धरती जी आहे ती उजळून टाकण्याची माझी इच्छा जी आहे, आशा जी आहे, श्रद्धा जी आहे ती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ती म्हणते आहेत, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. बघा या ठिकाणी तिचे हे शब्द ऐकून पणती जी आहे त्या पणतीचे हे वचन ऐकून, शब्द ऐकून सूर्य जो आहे त्या तेजाचे डोळे ओलावले. बघा कवी या ठिकाणी म्हणतात की कोणीही पुढे या पृथ्वीला प्रकाशित करण्यासाठी आलेले नाही, परंतु छोटीशी जी पणती आहे त्या छोट्याशा पणतीने या ठिकाणी आपली पृथ्वी जी आहे ती उजळण्याची इच्छा जी आहे ती जेव्हा व्यक्त केली तेव्हा तिचं हे जे वचन आहेत, तिने केलेली ही जी प्रतिज्ञा आहेत ती ऐकून सूर्याचे डोळेसुद्धा कृतज्ञतेने भरून आलेले आहेत.
सूर्याच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी अश्रूच्या धारा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की वचहे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. बघा, जेव्हा तो या ठिकाणी तृप्त झालेला आहे, समाधानी झालेला आहे की चला मी जरी नसलो तरी पंटी जी आहे ती पंटी अंधार जो आहे तो अंधार या ठिकाणी कमी करणार आहेत. पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीला उजळण्याचा प्रयत्न ती छोट्याशा या ठिकाणी प्रकाशाने उजेडाने करणार आहेत. तेव्हा अत्यंत समाधानाने मनाने तो या ठिकाणी तेजोगोल म्हणजे सूर्याचा गोल जो आहे, सूर्य जो आहे तो मावळतीला झुकलेला आहे. म्हणजे सूर्य जो आहे तो अस्ताला या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी कवयित्री म्हणतात तृप्त मनाने आणि रवी तो. तृप्त म्हणजे समाधानाने, सूर्य जो आहे त्या सूर्याला समाधान मिळालेलं आहे. आणि रवी, बघा, रवी म्हणजे सूर्य, भास्कर, झुकला अस्ताकडे. तो आता या ठिकाणी संध्याकाळ व्हायला आलेली आहे. अतिशय सुंदर रीतीने अस्त जो आहे तो अस्त झालेला आहे. मुलांनो, समानार्थी शब्दासाठी रवी हा शब्द आलेला आहे. बघा, तसे बरेच शब्द आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्दासाठी सूर्य, आता आपण बघतो सूर्याला दिनकर म्हणतात, भास्कर म्हणतात, रवी म्हणतात. अशा प्रकारे या ठिकाणी शब्द जे आहे ते आलेले आहेत. परंतु रवी या शब्दाला दोन समानार्थी शब्द, आता एक तर आपण या ठिकाणी बघितला की सूर्याला रवी आणि भास्कर म्हणतात, दिनकर म्हणतात, प्रभाकर म्हणतात. परंतु रवी या शब्दाचा दुसरा अर्थ या ठिकाणी आपण बघतो की मखनी ज्याला म्हणतात. आपल्या घरी हम सब लोगों के घर पे मम्मी आप लोगों की दाल घोटती रही, दाल चावल बनाती होगी, तो दाल घोटने की जो मखनी रहती है, या आप लोगों ने टीवी में देखा होगा श्री कृष्ण में कि नंद के घर पे श्री कृष्ण की माँ जो है वो मक्खन निकालती हैं, तो रवि एक धागे को, रस्सी को लेके मटके में रखती है और उसी को घुमाती है. जो घुमाने का जो रहती है उसी को मराठी में रवी भी बोलते हैं, मखनी ज्याला म्हणतात. हां, मराठीमध्ये ताक घुसळण्याचं साधनसुद्धा म्हणतात. कारण आमच्या गावाकडे ताक जे आहे मतलब छाछ जो है उसी को भी पतला बनाने के लिए रवी का उपयोग करते हैं. मैंने इसीलिए आपको बताया. बाय चांस अगर परीक्षा में आपको आ गया कि रवि को समानार्थी शब्द लिखो, तो दो समानार्थी हम लोग बीच में रवि लिख देंगे और एक साइड में भास्कर और एक साइड में दिनकर. तो इसमें ऐसा नहीं लिखना है. आप लोगों को जब स्कूल शुरू होगा तभी मैं आपको बताऊंगी, लेकिन फिर भी बता दे रही हूँ कि मखनी को भी रवी बोलते हैं. आणि म्हणून या ठिकाणी कवितेमध्ये श्यामला कुलकर्णी यांनी या ठिकाणी आपला सूर्य जो आहे त्या सूर्याला अस्ताला जेव्हा तो जातो तेव्हा कशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने छोटी पंटी जी आहे ती छोटी पंटी या ठिकाणी आपलं कार्य जे आहे ते कार्य करण्यास अतिशय सुंदर रीतीने कार्य पार पाडण्यास या ठिकाणी चांगली आहे. कारण आपण बघतो की जरी छोटंसं रूप असलं तरी स्वतःच्या क्षमतेनुसार पंटी जी आहे ती अंधार दूर करण्याचं कार्य जी आहे ती कार्य करत असते. सूर्य अस्ताला गेल्यानंतर मानवी जीवन उजळत ठेवण्याचं व्रत जे आहे ते व्रत पंटीने या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे या सूर्य जो आहे त्या सूर्यालाही महातेजो गोला इतकाच तिचाही या ठिकाणी त्याग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या दोन्ही प्रतीकामधून स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा संदेश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतो. सेवाभावी वृत्ती, सेवाभाव चिरंतर मनात ठेवून कार्यरत होण्याची शिकवण जी आहे ही कविता आपल्याला या ठिकाणी देते. मुलांनो, आपण बघतो आपण आपल्या स्वतःसाठी तर जीवन जगतच असतो, परंतु दुसऱ्यासाठी जीवन जगणं
म्हणजे खरोखर या ठिकाणी जीवन जगणं आहे. आणि हेच या ठिकाणी आपल्या कवितेमधून थोडक्यात पंटीच्या रूपाने कवयित्रीने देण्याचा संदेश आपल्याला दिलेला आहे की स्वतः आपण जळत राहायचं, म्हणजे स्वतः आपण या ठिकाणी कष्ट करत राहायचे, परंतु त्यातून दुसऱ्याला जर आनंद मिळत असेल तर अतिशय उत्तम. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कार्य करत राहा. कोणत्याही प्रकारे कष्ट केलेले हे वाया जात नाही. कष्ट केल्याशिवाय त्याचं फळ जे आहे ते मुलांनो आपल्याला मिळत नाही. मुलांनो, ऐसा नहीं बोलने का कि नहीं अभी तो लॉकडाउन चालू है, परीक्षा का तो कोई संभव ही नहीं है, तो हम लोग क्या करेंगे पढ़ के, ऐसा नहीं है. पढ़ते रहो. आज नहीं तो कल लॉकडाउन तो ख़त्म होना ही है. आज नहीं तो कल कोरोना ख़त्म ही होगा, तो हमारा स्कूल भी शुरू हो जाएगा. परीक्षा तो हमारी होना ही होना है. आणि म्हणून आपण बघतो की गेलेली वेळ जी आहे ती कधीही आपल्याला परत मिळत नाही. आणि म्हणून पंटीने आपल्याला एक चांगल्या प्रकारची शिकवणूक जी आहे ती दिलेली आहे की कोणत्याही प्रकारे कितीही संकट जरी आलं तरी त्या संकटाला आपण सामोरं जायचं आहे. सामोरे गेल्याशिवाय आपलं संकट जे आहे ते या ठिकाणी कमी होत नाही. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला स्वतःला या ठिकाणी काढायचा असतो. आणि काढल्यानंतर या ठिकाणी हे कवितेमध्ये सूर्य आणि पंटी या प्रतीकांचं आपल्याला एक अतिशय उत्तम रीतीने दिलेला हा एक संदेश आहे की आपण नेहमी सेवाभावी वृत्ती जी आहे ती मनामध्ये या ठिकाणी ठेवावी. आपलं कार्य जे आहे ते कार्य नेहमी या ठिकाणी सुरू ठेवावं. केलेल्या कार्यातून आपल्याला बरंच काही या ठिकाणी मिळू शकतं. स्वतःच्या क्षमतेनुसार आपण या ठिकाणी कार्य जे आहे ते करत राहायचं असतं. आणि त्यामुळे हे कार्य जे आहे ते जेव्हा आपण या ठिकाणी करत असतो तेव्हा उत्तम प्रकारे त्याची फलं आपल्याला मिळत असतात. आणि फळ मिळाल्यानंतर त्याचा आनंद जो काही आपल्याला द्विगुणित असतो तो या ठिकाणी अतिशय वेगळा असतो. आपल्या स्वतःच्या कष्टाने जे काही आपण मिळवतो ते अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे आपली अशी ही अगदी छोटीशी कविता आहे. मुलांनो, अशा या छोटीशी कविता आपली या ठिकाणी संपलेली आहेत. मुलांनो, आजपर्यंत आपण बराच काही अभ्यास जो आहे तो अभ्यास पाठ जो आहे तो बरेच काही या ठिकाणी शिकलेले आहोत. आपल्या या पाठाचं आशा करती हूँ कि आप लोगों ने स्वाध्याय म्हणजे कृति जी है ती कृति लिखी होगी होमवर्क में. हाँ, जब अपना स्कूल शुरू होगा तभी मैं आप लोगों की कॉपी देखूंगी ही. अगर आप लोगों ने पूरा लिख दिया होगा, आप लोग मुझे बता सकते हैं कि टीचर हमारा यहाँ तक लिख के होमवर्क पूरा हो गया है. आशा करती हूँ कि आप लोगों ने आज तक मैंने जितना भी निबंध दिया है, जितना भी ग्रामर आपको पढ़ाया है, जितना भी मैंने आप लोगों को किताब का पाठ पढ़ाया है उतना आप लोग पढ़ रहे होंगे. मुलांनो, अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं गत्यंतर आपल्याला या ठिकाणी नाही आहे. कारण लॉकडाऊन तर या ठिकाणी आहेच, संपणार नक्कीच कधी ना कधीतरी. आणि आपण आशा करूया की लवकरात लवकर या ठिकाणी आपली शाळा जी आहे ती शाळा सुरू होऊ देत. आणि त्यामुळे आपला पोर्शन जो है तो इथपर्यंत या ठिकाणी कंप्लीट है. मुलांनो, मैंने आप लोगों को बताया है कि कौन कौन सा पाठ आप लोगों को परीक्षा में नहीं आने वाले हैं. खाली इस साल के लिए पाठ नहीं आएगा, अगले साल हम लोगों को पाठ पूरा किताब आएगा. तब तक तो आप लोग चले भी जाओगे. मैंने आप लोगों को बता दिया है कौन कौन सा पाठ आप लोगों को नहीं आने वाला है. वापस बता दे रही हूँ एक बार. पेज नंबर 2 से 5 मतलब अपनी संतवाणी. विभाग पहिल्यातला दुसरा पाठ संतवाणी. विभाग 2 मध्ये 6वा पाठ चुडीवाला. भाग 3मध्ये पाठ 10 आणि आपलं व्यक्तिचित्र आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये या ठिकाणी पाठ 14वा बीज पेरले गेले. मुलांनो, अशा प्रकारे 5 पाठ जे आहे ते तुम्हाला परीक्षेला येणार नाही. आप लोगों को पता रहेगा क्योंकि ग्रुप में बता ही दिया है, इसीलिए वापस मैं आप लोगों को एक बार बता दे रही हूँ कि ऐसे आप लोगों को पढ़ाई करना है. इसीलिए आप लोगों का आज की जो कविता है वो ख़त्म हो रही है. बच्चों, पढ़ाई अपनी करती रहो. कोई आपको प्रॉब्लम होगा आप लोग मुझे फ़ोन करके व्हाट्सएप पर पूछ सकते हैं. धन्यवाद.